साक्षीदार फोडले जातात आणि त्या निर्दोष होतात. म्हणजे 100%तल्या 80% केसेस ह्या म्हणजे ट्रॅपिंगच्या बाबतीत हे जे साक्षीदार असतात ते फोडून हे केस निर्दोष ठरल्या जातात. परंतु अशा निर्दोष होऊ नये यासाठी एक आपण एक आयुक्त म्हणून हा कायदा कडक होण्यासाठी आणि ह्या कायद्याला बळ मिळण्यासाठी काही प्रयत्न नवीन करणार आहात का? नाही, याच्यामध्ये आपल्याला त्याच्या पाठीमागचा उद्देश समजला पाहिजे की निलंबन कशासाठी करतो. निलंबन यासाठी करतो की त्यांनी जे आहे ते तपासामध्ये कुठलाही अडचण आणू नये. आणि शासनाचे नियम पण आहेत की एकदा चार्जशीट कोर्टात दाखल झाली त्याच्यानंतर त्यांना निलंबनातून मुक्त करण्यात येते. तर जर शासनाचे धोरण खात्यातून बाहेर काढण्याचे नाही आहे तर मग आम्ही कसं करू. आणि ही जे नियम आहेत ते बाकी इतर विभागांसाठी पण लागू झाली पाहिजे. महसूल खाता, राजस्व, बाकी इतर खाते त्यांच्यामध्ये तर निलंबन पण होत नाही. आम्ही कमीत कमी पोलीस डिपार्टमेंटमध्ये निलंबनाची कारवाई करतो. ते एक तर पोलीस डिपार्टमेंट ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये काम करतात आणि आणि खूप कठीण कठीण धोरण जे दुसऱ्या विभागाला, जसा पोलीस एक विभाग आहे, शासनाचे दुसरे पण विभाग आहेत जे बाकी दुसऱ्या विभागासाठी जे नियम लागू असते ते पोलीस विभागाला नियम लागू असते. पोलीस विभागाला काही वेगळा पगार नाही आहे, त्यांचे पगार पण ते त्याच्यासारखे आहे. तर जे काही दुसऱ्या पोलीस विभागाला जे नियम लागू आहे ते पण पोलीस विभागाला नियम लागू आहे. याच्यासाठी काही वेगळा प्रकार करण्याची काही गरज नाही.